हम्म. हॅलो हा. साहेब, जय भीम. जय भीम, बोला. मी बाळासाहेब बळवंतराव बोलतोय, आदिवासी शक्ती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष. बोला की. आमचे बांधव तिथं उपोषणाला बसलेत तो निलंग्याला आता जात प्रमाणपत्रासाठी. हो हो. तर काय अडचणी काय आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी? चालूच साहेब, आपण देत होतो. तरी पण कसे काय बसले, काय कळेना जरा ते. तर त्यांचे आग्रह जे ज्यांचे पुरावे बी समजा फार वरचे किंवा नाही बी असे पुरावे सगळ्यांना द्या असं म्हणतात ते. हा हा हा. आता नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की बोनाफाईड, हा. सध्याच्या टीसी ह्याच्यावर जरी उल्लेख असला हम्म. तरी त्यांना बाकीचे काही लय पुरावे न घेता सर्टिफिकेट इश्यू करा, बर. अशा प्रकारची त्यांची मागणी आहे. हा हा. बाकी रेग्युलर तर आपण सर्टिफिकेट इश्यू होतात ते ज्यांच्याकडे समजा आपण त्यांचे जे म्हणतात की 1950 वगैरे, हा हा. असं तर एक पुरावा आपण 1950 कधीच मागितलं नाही त्यांना. बर. पण आता ती निवळच मग मग कितीचा पुरावा तुम्ही ग्राह्य धरून देताय? आम्ही साहेब जुन्या त्यांच्या पुराव्यामध्ये असेल हा आणि त्यांची वंशावळ वगैरे जुळली असेल हा. तरी सर्टिफिकेट इश्यू करतो. बरोबर आहे. पण नाही आता वरचे वर बघा, जर समजा एखाद्या ह्याच्यामध्ये जर ऑब्जेक्शनेबल काय वाटलं, हम्म त्रुटी काढायची नाही. हम्म. आणि आता मी तर बघितलं नाही कुठंच महाराष्ट्रामध्ये 2-2, 3-3 हजार सर्टिफिकेट एका 10-12 दिवसात जाणीवपूर्वक दाखल करायचे असे. हम्म. आवश्यकता ज्याची आहे त्याची सर्टिफिकेट टाकावेत ना साहेब. नाही, आवश्यकता तर सगळ्यालाच आहे. बाबासाहेबांनी दिले का, तर समजा हो हो हो. शेतकरी असेल तर त्याला नाही नाही, शेतकऱ्याची म्हणजे योजना समजा घेते. आता काहीच पुरावा नाही त्याला हम्म आणि तरी सर्टिफिकेट द्या म्हणून आग्रह धरायचा. हम्म. कसं कसं करता येईल साहेब? पुरावा बघा, आपणाला दाखले देण्यासाठी अधिनियम 2000 आणि नियम 2003 बनवलेत. हो हो मग हो सर्वच मागासवर्गीयासाठी तो कायदा लागू आहे. हो, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी, अनुसूचित जमातीसाठी जात प्रमाणपत्र निर्गमित करत असताना सक्षम अधिकाऱ्यांनी कोणती कागदपत्र तपासावी हा एक कॉलम दिलेला, एक पानावर आहे त्या. दिलेला आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की त्यांच्या रक्त नात्यातील कोणताही एक पुरावा असेल तरी दाखला देण्यात यावा. बरोबर आणि आहे. आणि दुसरं असं आहे की सपोज 4चा 3, 3चा 4 हं. म्हणजे क ते च पर्यंत कोणताही एक पुरावा द्यायचा आहे त्यांनी. हो हो. आणि जर क ते च मध्ये कोणताच पुरावा सादर करू शकला नाही एखादा कॅन्डिडेट, हं. तर त्यांनी स्टॅम्पवर अफिडेव्हिट द्यायचं आहे आपणाला. हं. आणि पुरावे नसल्याची कारण त्याच्यात नमूद करायची आहेत हं. आणि तुम्ही त्यांना दाखला द्यायचा, असं कायद्यामधली तरतूद आहे. हो. शेवटी तुम्हाला आम्हाला कायद्याच्या बाहेर जाऊन तर ह्या गोष्टी काही करता येणार नाही, नाहीत कोणीच करणार नाही, बरोबर आहे. आणि करूही नये. ते मी आता त्या बरोबर मताचा आहे. आहे. येस, का येस, येस. करावं? जर ती कायद्यात बसत नसेल तर करूच नये. करू नये, करू नये. बरोबर आहे की. हा, मग सपोज एखादं कुटुंब आहे असं की त्याच्या खानदानात आजपर्यंत कुणी शिकलेलंच नाही. हे आमचा समाज मुळात तर दऱ्याखोर आणि डोंगर दऱ्यातलाच आहे. मागासलेली, अत्यंत मागासलेली लोक आहेत सगळी. हो ना, हो ना, हो ना. थोडी 4 लोक एक सुधारले म्हणून काही सगळा समाज सुधारत नाही. बरोबर आहे, बरोबर. किंवा आपले आता जस्टिस गवई साहेब झाले म्हणून त्यांचा सगळा समाज आता काय सगळं नाही ना, नाही ना. सुधारलाय का, बरोबर आहे. असं म्हणता बरोबर आहे, येणार बरोबर नाही आपणाला. आहे. नाही, राईट, राईट. तर माझं म्हणणं काय आहे, जर त्यांनी आवश्यक तो समजा पुरावा नसेल आणि अफिडेव्हिट जर तुम्हाला दिलं, हं. तर तुम्ही त्याच्यावर त्यांना दाखला द्या आणि तो दाखला वैध की अवैध ठरवायची समितीचं काम आहे. ती समिती ठरवेल किंवा हो, ते तर समितीला आपण आहेच ना उत्तर पुढे देऊ विषय. आपण त्याला. हो, हो, हो. आणि महाराष्ट्रातला कोळी जो आहे हं. 1901, आता बघा तुम्ही तर जनगणना ऑफिसलाच आहे हो, आणि तुम्ही महसूल कोर्ट म्हणून काम करता साहेब. बरोबर आहे ना. 1901 ते 1941 आपण स्वातंत्र्यपूर्व काळात होतो. हं, हं, फक्त हं. 1931 ला जनगणना जातवार करा म्हणून आदेश होते. हो, 31 नंतर जातवार जनगणना पूर्वी बी झाली नाही, नंतरही आतापर्यंत झाली नाही. बरोबर आहे, बरोबर. मग 1931 ला आमच्या महादेव कोळी म्हणजे कोळी जमाती, कोळी आमची मेन ट्राईब आहे आणि हं, त्याच्या 20-25 पोट जाती आहे त्या. म्हणजे महादेव हं, कोळी एकटाच आहे अशातलं काय नाही. महादेव आहे, मल्हार आहे, टोकरे आहे, डोहर आहे, सोन कोळी हं, आहे, हं, ख्रिश्चन कोळी आहे, आगरी कोळी आहे. हं, असे जवळजवळ 25 प्रकार आहेत. त्या हं, हं, 25 प्रकारचे 4 गट झाले. इंतोवेन मानववंशशास्त्र इंतोवेने याचे 4 गट केले होते. हं, महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळींचा एक ग्रुप केला आणि सोनकोळ्यांचा एक ग्रुप केला. हं, असे 4 ग्रुप झाले. तर यातला सोनकोळी ग्रुप जो आहे ना, जो कोस्टल एरियात राहून पारंपरिक मासेमारी व्यवसाय करतो, हं, हं, तो गट आहे तो एसबीसी मध्ये 1994 ला टाकला. हं, हं, आणि उर्वरित सगळे गट जे हं, आहेत महादेव, मल्हार, टोकरे, ढोर कोळी
हा एसटी मध्ये टाकलेला आहे, अनुसूचित जमातीमध्ये टाकलेला आहे. तर सगळ्यांच्याच नोंदी कोळी आहेत का, तर जातवार जनगणनाच झाली नाही ना. जन्म मृत्यू रजिस्टर, मग गाव त्याला साहेब नमुना कसं आहे 14. माहितीये का, आता त्याचे जर एवढ्या मोठे प्रकार असतील हा, तर मग त्याला कोणता म्हणून समजून आम्ही द्यायचं सर्टिफिकेट नेमकं? तो फक्त 50 वर्षापूर्वी या भागात आता तुमचा एसडीओ निलंगा येतं. निलंगा मध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये तो 50 वर्षापूर्वी त्याचं कुटुंब इथं जर राहत असेल, मग त्याचे काही पुरावे घेतले तर चालतील का तसे आम्ही? रहिवाशी पुरावे घेऊन देऊ शकता तुम्ही, का तर पण त्याच्यात ते देत सांगितलंच नाहीत ना ना. तसे पुरावे, ते 1950 रहिवाशी नाही ना, हे सांगायला आपल्याला. हा, एक तसं तर त्या जर 50 वर्षापूर्वीचा जर पुरावा मागितला ना हम्म तर मग ते एक पण देणार नाही आपल्याला. नाही, रहिवाशी नाही मागायचा, जातीचा पुरावा, हे आपलं जातीचा नाही मागायचा, रहिवाशी पुरावा मागायचा. बरं ती मागतो आता इथून पुढे आम्ही काय करतो, हा ते जुने पुरावे मागतो रहिवासचे तर कमीत कमी. हा, मग त्यानं जर जुना सातबारा दिला किंवा त्यानं घरपट्टीची पावती दिली समजा ग्रामपंचायतची, किंवा त्यांनी कडईपत्र दिलं समजा, त्यांनी त्यांच्या कोणत्या वर्षापूर्वीची मागा लागतील असे रहिवास पुरावा? 1950 पूर्वीचा रहिवास मागायचा तुमच्या एरियातला, जातीचा आता नाही त्यांना मागायचा. विचारा साहेब, तुम्ही काय करा, हम्म तुम्ही त्यांना म्हणा 1950 पूर्वीचा रहिवासा पुरावा किती जणांनी दिलाय म्हणा आतापर्यंत, जेवढे सर्टिफिकेट दिलेत ना मी त्यांना. जातीचा किंवा रहिवास असं नाही नाही दोन नाही दिले नाही, पर्यायामध्ये. एक तरी एक जणांनी जरी दिलाय का विचारा फक्त. 1950 पूर्वीचा रहिवास पुरावा, जातीचा सोडून द्या, हम्म रहिवास पुरावा कोणी दिलाय म्हणून विचारा त्यांना फक्त. मग नाही, आपण फार सुलभतेने सर्टिफिकेट देतो साहेब, आम्हाला काय देत बाकीच्या दुसऱ्या गोष्टी इंटरेस्ट नाही कोणाच्या, आणि साहेब काय रिजेक्ट तुमच्या करण्यात विरोधातच इंटरेस्ट हे नाही. आंदोलन आहे अशातला भाग नाही, हा राज्याचाच विषय आहे सगळा. राज्यातला विषय साहेब, आमचं तेच म्हणणं आहे की हा. तुमचं पॉलिसी मॅटर ठरवा म्हणलं सगळीकडे काय, हम्म आणि आम्हाला वरून एक सूचना आणा तुम्ही अशा डायरेक्ट. हम्म आणि आता तर मुख्यमंत्री महोदय साहेबांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे जर ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स लागू केलं ना साहेब, हम्म तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये डायरेक्ट जे सर्टिफिकेटचे तुम्ही पुरावे टाकले ना, हम्म ते टाकले की ती कॉम्प्युटर ठरवेल म्हणून ती सर्टिफिकेट देणार आहे का नाही, ती तर लय चांगलं होईल म्हणलं आमच्यासाठी सुद्धा. हो बरोबर आहे. तुम्हाला बरोबर आहे, आम्हाला सुद्धा सोयीचं जास्ती म्हणजे डोक्याला ताण नाही कुठला. ताण नाही येणार. फक्त बरं का, हे पॉलिसी मॅटरचा भाग आहे साहेब, हे काय माझ्या एकट्या ऑफिसचा विषय नाही. तर आमचं तेच म्हणणं आहे की पॉलिसी मॅटरचा भाग आहे, तुम्ही ठरवा, त्याच्यात काहीतरी डायरेक्शन आणा वरून, आणि त्याच्याप्रमाणे आम्ही इश्यू करतो. तुम्ही 1950 पूर्वीचा म्हणताना ते सुद्धा आठ काढून टाका म्हणलं, आम्हाला काही ते अडचण नाही. पण काहीतरी पॉलिसी मॅटरचा भाग झाला पाहिजे साहेब. हे बघा, आदिवासी क्षेत्र जे आहेत, जे 5 जिल्हे आहेत आदिवासी क्षेत्र म्हणून घोषित केलेले, हो हो हो, तिथल्या सुद्धा सगळ्या कोळ्यांच्या नोंदी कोळीच आहेत. आम्हाला काहीच अडचण नाही साहेब. आपण म्हणल्यासारखं बरं का, हम्म तुम्ही आता वरिष्ठ स्तरावर काम करतात, हो, तर तुम्ही ह्या काहीतरी सूचना अशा थोड्या येतील अशा सगळ्यासाठी, आमच्या सगळ्यासाठी चांगले आहे साहेब. बट आमचा प्रयत्न सध्या चालू आहे. एक तर काय झालंय माहिती आहे का, आमचा लोकप्रतिनिधी नाही, आणि आम्ही एखाद्या आमदारांच्याकडे काय होतं माहितीये का, एकाच कुठेतरी ऑफिसला हे बघू बसून बरं का, ह्याचे प्रश्न सुटणार आहेत का, मला असं वाटतं बरं का. मला काही त्यांच्याबद्दल अडचण नाही. ही निलंगा एसडीओच्या विरोधात आंदोलन नाही असं समजा तुम्ही. नाही मी समजत पण नाही ते. आम्ही आता ही राज्यात कुठेतरी ठिणगी उडणं गरजेचं होतं, म्हणून त्या ठिकाणी नाही आता काय करावं, आमचं असं म्हणणं आहे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी पॉलिसी मॅटरचा भाग ठरवावा आपण, आणि तशा सूचना काहीतरी निर्गमित कराव्यात. आमच्यासाठी सुद्धा सोपं आहे ते. ठीक आहे, आम्हाला आपण जास्त बोलू शासनाशी. आम्ही आता इथूनच आंदोलन चालू राहील, आणि आंदोलन चालू राहून बोले, आणि आम्ही काही तुमच्यावर हे करत, आम्ही उलट असं मागू शासनाशी, आम्ही असं मागणी करणार आहे की 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरूनच आम्हाला टोकरे डोहे कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र वैधता देण्यात यावी, असा शासनादेश काढा तुम्ही. येस ही फार सगळ्या आमच्यासाठी झाले चांगलं आहे ते. हा, तर मग ती विषय आमचा आणि काय झालंय माहिती, मागासवर्गीय सगळ्या घटकांना, कोळी तर ओपन मध्ये नाही, तुम्हाला तर माहिती आहे. नाही मग कोळी कुठल्या तर घटकात आहे, मागास घटकातच आहे. बरोबर आहे ना, बरोबर. आज ब्राह्मणाला आरक्षण मिळते, मराठ्याला आरक्षण मिळते, आज SC NT ला आरक्षण मिळते, VG NT ला मिळते, भटके विमुक्ताला मिळते. आज आम्ही काय पाप केलं? आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नाही का, सांगा बरं. येस आमच्यावर आपण ते करावं, आपलं आमचं तर त्याला सपोर्ट आहे सगळ्या गोष्टीला आपल्या. बर, तर ते केलं तर बरं राहील. आपण ठीक आहे, चालेल, बोलून घेऊ आपण, आणि जेवढे तुम्हाला निर्गमित करता येईल तेवढे द्या. ते करतोय साहेब, ते तर रेग्युलर चालू आहे ते, बरं का, त्याचा विषय नाही काय. चालेल. ओके. ओके.